नमस्कार, मी मुंबईची मुलगी मनाली तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मालवणच्या जेवणाची जान आणि शान असलेलं भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण। हे वाटण घालून आपण कोणतीही रेसिपी बनवू शकतो। उदाहरणार्थ चिकन मसाला, अंडा मसाला, खेकड्यांचं कालवण, कडधान्यांच्या उसळी, मिसळीचा कट, भरली वांगी आणि बरंच काही। चला तर मग या वाटणासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे एका कढईत मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे। आता आपण यात 1 चमचा तेल घालून हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत मीडियम गॅसवर परतवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा रंग आता चेंज झाला आहे। आता आपण हे एका मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईत आपण पाव वाटी ओलं खोबरं चांगलं 1 ते 2 मिनिटं भाजून घेणार आहोत। ह्या खोबऱ्याचा रंग आता बदलला आहे। यात आपण 1 वाटी सुकं खोबरं घालून घेणार आहोत। हे खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये थोडी जागा करून आपण आपला गरम मसाला घालून घेऊ। पाव इंच आलं, 4 लसूण पाकळ्या, 1 चमचा खसखस, दगडफूल, 1 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा आणि 1 चक्री फूल। इथे मी 6 काळी मिरी ऍड करणार आहे। यानंतर आपण यात 5 ते 7 काश्मीरी लाल मिरच्या ऍड करणार आहोत। याने रंग खूप छान येतो। आता आपण यात 1 चमचा धणे आणि 1 चमचा बडीशेप घालून घेणार आहोत। आणि आता यामध्ये तेल घालून घेणार आहोत थोडं। आता या मसाल्याला खमंग वास येईपर्यंत 1 ते 2 मिनिटं आपण छान परतवून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतवून झालेला आहे। आता हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर कांदा ज्या जारमध्ये काढला होता त्याच जारमध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आता आपण एक अर्धा वाटी पाणी घालून छान बारीक असा वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपलं वाटण तयार आहे। कलर मस्त आलाय। इथे आपलं वाटण तयार आहे। सुगंधही अप्रतिम पसरलाय। हे वाटण वापरून जर तुम्ही एखादी रेसिपी बनवणार असाल तर त्यामध्ये कुठलाही अतिरिक्त गरम मसाला वापरायची काहीच गरज नाही। चला तर मग हे वाटण वापरून एखादी रेसिपी करून बघा आणि मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा। थँक्यू।